स्वतःला कोणत्या कामाशी, पर्पजशी किंवा मोठ्या कॉजशी जोडून घ्या. कधीच एका व्यक्ती किंवा मटेरियलिस्ट थिंग्सशी जोडू नका. याचं कारण हे, की हे गोष्टी कधी ना कधी तुम्हाला हर्ट करतीलच. आणि असं पॉसिबल आहे, की ज्यावेळेस तुम्हाला यांची गरज आहे, मोस्ट प्रोबॅबली असं होऊ शकते का ते तुमच्यासोबत नसणार जेव्हा तुम्हाला गरज आहे. तर तुमचं काम, तुमचं कॉज आणि तुमचं पर्पज याच्यासाठी तुम्ही काम कधी पण करू शकता. हे तुम्हाला कधी धोका देणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुमची वेल बिंग चांगलीच ठेवण्याचा प्रयत्न करेल. पण जर लोकांसोबत तुम्ही राहत आहे आणि ते तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली कधी ना कधी तर हर्ट करणारच. बघा, प्रेम करण्याचा उद्देश हेच असते, की कधी आपण कोणावर डिपेंड होऊ शकू किंवा कधी जेव्हा आपल्याला गरज पडणार तेव्हा आपण त्यांच्यासोबत राहू शकू. पण असं होतं कधी-कधी, की ते नाही अवेलेबल राहू शकत कारण त्यांची स्वतःची पण एक लाईफ असते, जशी आपली लाईफ असते. तर त्यावेळेस मग आपण स्वतःला अशा एका कॉज सोबत आधीच अटॅच करून ठेवायचं, ज्याच्यासोबत आपण काम करू आणि फील गुड करू, नाही का? तर त्याचसोबत अजून एक गोष्ट सांगायची म्हटलं तर, मित्र-मैत्रिणी बनवा. आपल्या लाईफमध्ये जर असे काही मित्र-मैत्रिणी असतील, इव्हन वन इतका क्लोज की ज्याच्यासोबत आपण फक्त खेळणं, बोलणंच नाही, तर अशा काही गोष्टी शेअर करू शकतो आणि जो आपल्याला समजून घेऊ शकते, की असं होऊ शकते आणि या व्यक्तीसोबत मी आहे. फक्त हेच जाणून घेणे आणि फक्त आपल्याला ऐकण्यासारखं जर कोणी व्यक्ती असला, एकच, ते पण इनफ आहे. पण त्याच सोबत अजून असे काही व्यक्ती ठेवा आपल्यासोबत 4 ते 5 चांगले मित्र-मैत्रिणी, ज्यांच्यासोबत आपण शेअर करू शकतो आणि ज्यांच्यासोबत आपण फील गुड करू शकतो, कम्फर्टेबल फील करू शकतो. बघा, प्रेम आणि मैत्री बघितलं तर एकच आहे आणि बघितलं तर प्रेम आणि मैत्री वेगळं आहे. जर प्रेमात मैत्री नसली तर ते प्रेम काही कामाचं नाही आणि जर मैत्रीत प्रेम नसलं, तर ते काही कामाचं नाही. फक्त फरक एवढाच, की मैत्रीमध्ये रोमॅन्टिक लव्ह नसतं आणि प्रेमात रोमॅन्टिक लव्ह असतं. पण मला असं वाटते, की प्रेमात मित्र, मैत्रिणी आणि मैत्री ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असली पाहिजे. तेव्हाच आपलं लाँग टर्म रिलेशनशिप किंवा व्हॉट वी से मॅरेज वर्क करू शकतं असं मला वाटतं. तर स्वतःला कोणत्यातरी अशा कॉज सोबत जोडून घ्या, ज्यावर तुम्हाला पॅशन आहे ज्याच्याबद्दल काम करणं. तर तसं ठीक आहे. थँक यू. तर असं काम शोधा जे आपल्याला आवडतं. ते अशा जागी पण असू शकतं जेव्हा जिथे कुठे तुम्ही विचार पण नसेल केला, की हे मला आवडू शकतं. तर जेव्हा आपण डिफरंट इंटरेस्ट जे आपण कधीच अनुभवले नसतात, ते अनुभवले तर आपल्या लक्षात येतं, की ही गोष्टी पण मला आवडतात. ते पण तुम्ही करू शकता. आणि अशा जागेवर जिथे तुम्हाला काहीच येत नाही, तिथे जास्त तुम्ही स्टिम्युलेटेड फील कराल आणि तिथे तुम्हाला नवीन लोकं मिळतील, ज्यांच्यासोबत तुम्ही जास्त फील गुड करू शकता आणि जे तुमच्यासोबत सुद्धा फील गुड करू शकते. तर भेटूया. बेस्ट विशेस.